नमस्कार. एक मोठी बातमी येते आहे आणि ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती अमेरिकेतल्या कोलंबिया कोर्टानं खटला दाखल करून घेतला आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली आहे. अर्थात या बातमीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आणि वेगवेगळ्या प्रसार माध्यमांनी ही बातमी घेतली देखील. आता मोदींना अमेरिकेच्या कोर्टासमोर उभं राहावं लागणार. बापरे, भयंकर बातमी, अशा अर्थानं याची चर्चा होऊ लागली. मंडळी, या बातमीवरच आपल्याला बोलायला हवं, कारण खूप मोठी आणि हुशार मंडळी यावरती व्यक्त होत होती. कोण्या एका व्यक्तीने ही पहिल्यांदा फेसबुक पोस्ट टाकली, तीही मी तुम्हाला दाखवतोय, ती बघून घ्या. आणि त्यावर एका मोठ्या व्यक्तीने आपली कमेंट देखील दिली, ज्यांचं कायद्याचं असीम ज्ञान आहे अशा व्यक्तीने देखील यावर प्रतिक्रिया देऊन टाकली. आता चर्चा सुरू झाली, मग लिंक येऊ लागल्या, मग बातम्या दिसू लागल्या. अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी ऑनलाईन या बातम्या द्यायला सुरुवात केली. मीडियातून या बातम्या प्रसृत व्हायला सुरुवात झाली आणि मग चर्चा सुरू झाली की होणार काय. कोणी लोकेश कोयुरू नावाचा एक व्यक्ती आहे, ज्यांनी कोलंबिया कोर्टामध्ये एक अर्ज केला की भारतातल्या राजकारण्यांच्या आणि उद्योगपतींच्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई व्हायला हवी. मग त्यांनी तो खटला दाखल केला. त्यांनी तो खटला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि अदानी यांच्या विरोधात दाखल केलेला होता. आणि बातमी अशी आली की त्या कोर्टानं समन्स पाठवलेलं आहे. ते समन आता सगळीकडे पोहोचून जाईल. स्वतंत्र आणि स्वायत्त भारताच्या पंतप्रधानांवरती अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात खटला चालतो, याच्या इतकी अजून कोणती मनोरंजक बातमी आपल्याला हवी आहे? एक डॉक्टर आहे, ज्यांनी जो भारतीय डॉक्टर आहे हैदराबादचा, तो तिथे राहायला गेला आहे अमेरिकेत. त्यानं ती तक्रार दिली, बेसलेस कमेंट. भारताचे अमेरिकेतील अटर्नी रवी बात्रा यांनी याबाबतचा खुलासा देखील करून टाकलेला आहे. ते म्हणाले की एवढा मोकळा वेळ त्या माणसाकडे आहे की तो काहीही करू शकतो. या बेसलेस गोष्टींना अर्थ नसतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे या अशा समन्स या सगळ्या गोष्टी, म्हणजे कुठला अमेरिका देश, ज्या अमेरिका देशामध्ये भारतातल्या करप्शनच्या विरोधात तिथे जिल्हा स्तरावरच्या कोर्टामध्ये खटला दाखल व्हावा आणि त्यासाठी मोदी अडचणीत यावेत. हे तेच मोदी आहेत ज्यांना अमेरिकेने विजा नाकारला होता आणि पायघड्या घालून परत बोलवलं होतं. ते ज्याचे राष्ट्राध्यक्ष देखील इथे येऊन गेले होते. त्यामुळे या अशा बेसलेस गोष्टींवरती चर्चा फारशी करू नये. हा एक मात्र नक्की आहे, चर्चा कोणत्या विषयाची करावी, हे का होत आहे, हे कशासाठी होत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं 3 विषयातल्या याचिका संपवल्या. एक याचिका आहे बाबरी विध्वंसा प्रकरणात ज्या याचिका होत्या त्या आता पुन्हा, जे तो निकाल लागला, संपला विषय, त्या संबंधी पुन्हा याचिका करून, म्हणजे काही लोकांना सवय आहे जुनं काढायचं, पुन्हा आणायचं, पुन्हा याचिका दाखल झाली आहे म्हणायचं आणि त्यावर चर्चा घडवत राहायची. बाबरी संदर्भातल्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टानं निकाली काढलेल्या आहेत, आता त्या फेटाळल्या. दुसरा, राफेल संबंधीच्या सगळ्या याचिका फेटाळलेल्या आहेत. आणि तिसरं, गुजरात दंगली संबंधीच्या सगळ्या याचिका फेटाळलेल्या आहेत. राफेल, बाबरी आणि गुजरात दंगल या 3 विषयावरच्या सगळ्या याचिका फेटाळून लावून आता यावर पुन्हा ऐकायचं नाही हे सांगितलंय. शेकड्यानी याचिका त्याच विषयाच्या, एकदा निकाल लागलाय, संपलाय, पण पुन्हा कोणाला तरी वाटतं की पुन्हा चौकशी झाली पाहिजे, गुजरात दंगलीची चौकशी झाली पाहिजे, राफेलची चौकशी झाली पाहिजे, आणि उठतो आणि जाऊन याचिका दाखल करतो. कोर्टाला एवढंच काम आहे, बाकीची कामं करायला नकोत कोर्टानी. बाबरी, राफेल, गुजरात दंगल, बाबरी, राफेल, गुजरात दंगल एवढ्या एका विषयावर कोर्टाचा वेळ घातला जात होता. आणि जेव्हा या सगळ्या याचिका निकाली निघाल्या तेव्हा पुन्हा नरेंद्र मोदींच्या वरती अटॅक करता येणार नव्हता. मोदींची अडचण वाटली. गुजरात दंगली संदर्भात न्यायालयाची नरेंद्र मोदींना नोटीस, राफेल प्रकरणी चौकशी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, आता मोदी अडचणीत येणार. बाबरी विध्वंस प्रकरणी भाजपच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, व्हीपीच्या नेत्यांना अटक होणार, लवकरच खटला दाखल होणार. या सगळ्या बातम्या देणं आणि त्याची चर्चा करणं
हे आता अवघड झालंय. आणि हे अवघड झाल्यामुळं, हे हातचं निघून गेल्यामुळं नवं काहीतरी अस्त्र असणं आवश्यक असतं. काहीतरी नवं घडलंय सांगायचं असतं. म्हणून या अशा स्वरूपाच्या अमेरिकेतल्या खटल्याच्या बातम्या भारतात चालवायच्या आणि त्यावर रान उठवून द्यायचं, यासाठीच हा सगळा धंदा बिनबोबाटपणे चालू आहे. मोदीला खरं तर कधी मौत का सौदागर ठरवायचं, कधी फेकू ठरवायचं, कधी अजून काही ठरवायचं. या एका धोरणापोटी अशा विषयाच्या बातम्यांचं प्रगटीकरण केलं जातं. या बातम्या टाकणाऱ्या माणसांच्या ज्ञानाची कीव करावी वाटते की अरे भारत हा स्वतंत्र आणि स्वायत्त सार्वभौम देश आहे, ज्यावरती आता कुणाचा अंकुश नाही आहे. आता ब्रिटनची सत्ता नाही आहे, अमेरिकेची सत्ता तर नाहीच नाही आहे. भारताच्या पंतप्रधानांवरती खटला दाखल करून घेण्याची तिथल्या कोर्टाची मानसिकता असू शकेल का, हा विषय देखील आपल्या समोर कधीच येत नाही. बर, एक भारतीय दुसऱ्या भारतीयाच्या विरोधामध्ये अमेरिकेत खटला दाखल करतोय आणि त्याची चर्चा इथले भारतीय करतायत. यात भंपकपणा आणि मूर्खपणा याशिवाय दुसरं मला तरी काही दिसत नाहीये. त्यामुळे मोदींच्या वरती दाखल झालेला हा खटला आता कसा चालतोय आणि त्यावर या लोकांचे धंदे किती चालतात हेच बघणं आवश्यक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.